लाडकी बहीण तर केलं, लाडका भावाचं काय, मग लाडका भावाचं पण केलं. आता जो 12वी झालाय त्याला 6,000, डिप्लोमा झालाय त्याला 8,000, डिग्री झालाय त्याला 10,000 रुपये महिन्याला. आणि त्याच्यामध्ये तो वर्षभर त्या कारखान्यात अप्रेंटिसशिप करेल, त्याला तिथं नोकरी लागेल आणि ट्रेंड असं अतिशय स्किल्ड मॅनपॉवर आपल्या उद्योजकांना मिळेल. आणि म्हणून ते पैसे जे आहे हे सरकार भरणार आहे. अप्रेंटिसशिपचे इतिहासात पहिल्यांदा अशा प्रकारची योजना आपण सुरू केलेली आहे. लोक म्हणाले काय बेरोजगारी बेरोजगारी, मग त्याच्यावर उपाय आपण हा काढला की का उद्योग जे आहेत, कारखाने आहेत, त्याच्यामध्ये अप्रेंटिसशिप तो करेल आणि त्याचं स्टायपंड जे आहे ते सरकार भरेल. लाडकी बहीण योजनेनंतर राज्य सरकारने लाडका भाऊ योजना म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर केली आहे. ही योजना जे तरुण 18 ते 35 वर्ष वयोगटातील आहेत अशा तरुणांसाठी असणार आहे. जे तरुण 12वी उत्तीर्ण, डिप्लोमा झालेले किंवा पदवीधर आहेत अशा बेरोजगार तरुणांसाठी ही योजना असणार आहे. जे तरुण 12वी पास झालेले आहेत अशा तरुणांना दर महिन्याला 6,000 रुपये या योजनेद्वारे मिळणार आहेत. त्यानंतर जे तरुण ITI झालेले आहेत किंवा पदविका म्हणजे डिप्लोमा ज्यांचा झालेला आहे अशा विद्यार्थ्यांना 8,000 रुपये या योजनेद्वारे दर महिन्याला मिळणार आहेत. त्यानंतर जे पदवीधर आहेत किंवा पदव्युत्तर आहेत अशांना 10,000 रुपये दर महिन्याला या योजनेद्वारे मिळणार आहेत. त्यानंतर बघूयात लाडका भाऊ योजनेसाठी पात्रता काय असणार आहे. या योजनेसाठी फक्त महाराष्ट्रातील तरुण पात्र आहेत. फक्त महाराष्ट्रातील तरुणांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यानंतर या तरुणांचे वय 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असावे. म्हणजेच जे तरुण 18 ते 35 वर्ष वयोगटातील आहेत अशा तरुणांसाठीच ही योजना असणार आहे. शैक्षणिक पात्रतेचे 12वी पास, डिप्लोमा, पदवीधर असे 3 गट आहेत. ज्या तरुणांची 12वी पास झालेली आहेत, जे तरुण डिप्लोमा झालेला आहे, पदवीधर आहेत अशा तरुणांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. शिक्षण सुरू असणाऱ्या तरुणांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. ज्या तरुणांचे शिक्षण सुरू आहे अशा तरुणांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. बेरोजगार तरुणांनाच या योजनेचा फायदा मिळेल. जे तरुण बेरोजगार आहेत अशा तरुणांसाठीच ही योजना असणार आहे. अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी संलग्न असावे. म्हणजेच तुमचे जे काही बँक खाते आहे ते तुमच्या आधार कार्डशी सुद्धा लिंक असावे. तर अशा प्रकारची पात्रता या योजनेसाठी आवश्यक आहे. जे तरुण या योजनेसाठी पात्र आहेत, ज्यांना या योजनेसाठी अर्ज करायचा आहे, त्यांच्यासाठी लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशनसाठी शेजारील बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.